समृद्धी महामार्गावर संशयित तेलगू युवक ताब्यात। 2,24,562 रुपयांचा मुद्देमाल जप्त। समृद्धी महामार्गावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करून पोलिसांनी एका तेलगू युवकाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 2,24,562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल, बनावट नंबर प्लेट, लोखंडी हत्यारे व दुचाकीचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 मे शुक्रवार रोजी सकाळी सुमारे 10:45 IC6 नवीन धामणगाव समृद्धी महामार्गावर पोलीस पथक ड्युटीवर असताना टोल मॅनेजर सुरेंद्र बनकर यांनी मोबाईलद्वारे माहिती दिली की एक दुचाकीवर 2 इसम भरधाव वेगाने नागपूर कॉरिडॉरच्या दिशेने पळून गेले आहेत। यानंतर पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला। नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 91 जवळ वर्धा नदी पुलाजवळ संशयित दुचाकी अडविण्यात आली, मात्र मागे बसलेले इसम घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला। चालकही पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले। ताब्यात घेतलेल्या युवकाने आपले नाव इमानुएल मेकला असे सांगितले। पोलिसांनी त्याची व बॅगची झडती घेतली असता खालील मुद्देमाल आढळून आला आहे। यामध्ये रोख रक्कम 1,54,562 रुपये व विविध वाहनाच्या 8 नंबर प्लेट, एकूण 16 प्लेट, मोबाईल 3 नग, सॅमसंग, रेडमी, ओप्पो, लोखंडी हत्यारे 3 नग, गुलेल 2 नग, आधार कार्ड 3, रेल्वे तिकिटी, काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न दुचाकी MH12 NQ 5847, किंमत अंदाजे 70,000, असा एकूण 2,24,562 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संशयित इसम तेलुगू भाषिक असल्याने चौकशीत तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही। तसेच त्याच्यासोबत पळून गेलेल्या दुसऱ्या इसमाबाबतही तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यामुळे हा मुद्देमाल चोरीचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। ही कारवाई प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जमनदास सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर गावंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र मेश्राम, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज ढेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश वानखडे, MSF जवान सुनील राठोड, स्नेहल तायडे व कुणाल सूर्यवंशी यांनी केली। सदर प्रकरणी पुढील तपास मंगरुळ दस्तगीर पोलीस करीत आहेत।